अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम आता थेट भारतातील हॉटेल व्यवसायावर होताना दिसतोय. इंधन पुरवठा विस्कळीत झाल्यानं व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून कल्याणमधील अनेक हॉटेलसमोर बंद पडण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जाते. सिलेंडरच्या किमती वाढल्या असून व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर निर्बंध आल्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडलेत. इंधन महागल्यामुळे हॉटेलमधील जेवणाचे दरही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हॉटेल्स बंद पडू लागल्यास या क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या रोजगारावर गदा येण्याची भीती व्यक्त केली जाते. कल्याणमधील हॉटेल व्यावसायिक भास्कर शेट्टी यांनी सांगितलं की गॅस सिलेंडरशिवाय हॉटेल चालवणं अशक्य आहे. एका हॉटेलला दिवसाला साधारण 12 सिलेंडर लागतात. मात्र वितरकांकडेच सिलेंडरचा तुटवडा असल्यानं व्यवसाय चालवणं कठीण झालंय. त्यामुळे शासनाने तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून केली जाते. आपल्या अस्तित्व न्यूजसाठी प्रतिनिधी महेश गीते, कल्याण. थोडं झालेलं आहे पण आमच्या गॅस जे एजंट आहे तो बोलतो याच्या पुढे निघा कठीण हे आता मिळू शकत नाही. तरी आम्ही ट्राय करतो कारण हे युद्धामुळे असं प्रॉब्लेम आला. पहिला आम्हाला कधी प्रॉब्लेम आलेला नाही. आम्हाला आता गॅसमध्ये रेट पण वाढले आणि पहिला गॅसचं कन्सेशन रेट होतं, आम्हाला डिस्काउंट होतं 19 छोटासा होता. आता पण येऊन गेले का एजंट. आम्ही ट्राय करतो मग नाही इलाज आहे पण आम्हाला गॅस नसलं तरी आम्ही हॉटेल चालवू शकत नाही. आणि हॉटेलमध्ये एवढा माणसं काम करतात, हॉटेल बंद करायला लागेल, पेमेंट बंद करायला अजूनपर्यंत चाललंय. पेमेंट बंद करायला कारण आणि माणसं पण आमच्या नोकर लोक पण कामाला नाही आहे, कुठे जाणार ते गावाला वगैरे कुठे आलं तर आम्हाला हॉटेल चालवायचं भरपूर त्रास आहे. म्हणून आम्हाला गव्हर्नमेंटने आमच्यासाठी काहीतरी अरेंजमेंट करावा आणि आम्हाला त्याच्यात काही अरेंजमेंट करून द्यावी. त्याच्यामध्ये हॉटेल चालेल. तर हॉटेल चालवायचं मुश्किल आहे. की नाही किंमतचा काय फरक नाही, आम्हाला डिस्काउंटच देतो. आता त्याचे आमच्या ऑब्जेक्शन नाही, त्याच्या काय बोलणं नाही, त्याच्यात कंप्लेंट नाही. आम्हाला आत्ता जे मिळतो त्याच्यात तो वाढवून दिला. 118 रुपये काहीतरी वाढवले. आता वाढवले 118 रुपये वाढवले. हा 118 रुपये. आणि आता दिवसाला किती सिलेंडर लागतात तुम्हाला? आम्हाला गॅसचे सिलेंडर आमचे 3 युनिट आहे. दुर्जो NX दुर्जो ग्रॅस. आम्हाला 3 मध्ये 12 सिलेंडर लागतो डेली. आता ते आतापर्यंत मिळाला थोडा करून देतात एजंट लोक. त्यांचे काही मिस्टेक नाही, त्यांच्याकडेच नाही आहे तर तू काय कर. आम्हाला त्यांच्या कंप्लेंट नाही, कुठलाही कंप्लेंट नाही, पैशाची कंप्लेंट नाही, कुठलाही कंप्लेंट नाही. आम्हाला हॉटेल चालवायचं मुश्किल आहे. याच्या पुढे गॅस नाही मिळाला आणि दुसरं गॅसशिवाय दुसऱ्या हॉटेलमध्ये चालत नाही. इलेक्ट्रिकच्या शेगडी हे त्याच्यामध्ये आम्ही एवढं मोठं काम करू शकत नाही. घरच्या घरात चालेल. म्हणून आम्हाला एवढंच आम्ही आमचा रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंटला, आपण गॅसचं अरेंजमेंट करा. नाहीतर हे लाखो लोक काम करणारा निघून जातील. हां